श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, सावध व्हा. मे 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात असा काही महाभूकंप घेऊन येणार आहे, ज्याची कल्पना कदाचित तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. तुम्हाला वाटतंय की शनीची 7.5 आता संपत आली आहे, इथून पुढे सगळं काही सुरळीत होईल. तर थांबा, कारण तुम्ही एका खूप मोठ्या भ्रमात आहात. मे महिन्याच्या 15 तारखेला ग्रह नक्षत्राची अशी एक भयानक युती होणार आहे, जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याऐवजी तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकते. या महिन्यात एका बाजूला ब्रह्मांड तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे तुमच्याच राशी स्वामीची वक्रदृष्टी तुमच्यावर पडणार आहे. तुमच्या जवळची, तुमच्या ताटातली व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कारस्थान का रचत आहे? तुमचं हस्तखेळतं घर अचानक वादाचं रणांगण का बनणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या महिन्यात तुमचं बँक बॅलन्स अचानक का वाढणार आहे? ही पूर्णपणे रिकामा होणार आहे. या प्रश्नाची उत्तरं जाणून घेताना तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 भयानक चुका सांगणार आहे, ज्या जर तुम्ही मे महिन्यात चुकूनही केल्या तर तुमचं नशीब कोळशासारखं काळं व्हायला वेळ लागणार नाही. पण जर तुम्ही योग्य वेळी हा इशारा समजून घेतला तर जगातील कोणतीही ताकद तुमची प्रगती रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील एक गुप्त माहिती तुमच्या आयुष्यावर आलेले खूप मोठं संकट टाळू शकते. चला तर मग पाहूया मकर राशीसाठी मे महिना नेमका कसा थरारक ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, मे महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा राशीस्वामी शनी आणि बुधाची एक अत्यंत दुर्मिळ स्थिती तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे फेरबदल घडवून आणणार आहे. मकर ही मुळातच कष्टाची आणि शिस्तीची राशी आहे, पण या महिन्यात तुमची निर्णय क्षमता एका वेगळ्याच उंचीवर असेल. तुम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या व्यावसायिक गुंतागुंतीत किंवा ऑफिसमधील राजकारणात अडकला होता, त्यातून बाहेर पडण्याचा एक गूढ मार्ग तुम्हाला अचानक सापडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची मांडणी आणि तुमची स्मार्ट वर्क करण्याची पद्धत पाहून तुमचे विरोधकही थक्क होतील. विशेषतः जे लोक तंत्रज्ञान, लोखंड किंवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांना या काळात एखादी मोठी सुवर्णसंधी चालून येईल. मात्र याच वेळी तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. 11 मे नंतर ग्रहाची स्थिती अशी बनत आहे की तुमच्या आत्मविश्वासाचे रूपांतर अहंकारात होऊ शकते. मकर राशीला हट्टीपणा करण्याची आणि स्वतःचेच मत खरे करण्याची जुनी सवय आहे. ही सवय या महिन्यात तुम्हाला प्रगतीला मोठा ब्रेक लावू शकते. तुमचे वरिष्ठ किंवा व्यावसायिक भागीदार तुम्हाला काही महत्त्वाचे सल्ले देतील, जे कदाचित तुम्हाला सुरुवातीला पटणार नाहीत, पण ते धुडकावून लावणे तुमच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. लक्षात ठेवा, या महिन्यात फक्त कष्ट करून चालणार नाही, तर तुम्हाला मास्टर स्ट्रोक खेळण्यासाठी योग्य वेळेची आणि संयमाची अत्यंत गरज भासणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर तुमच्या पत्रिकेत लक्ष्मी योगाची अत्यंत प्रबळ लक्षणं दिसत आहेत. तुमच्या धन स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी पडल्यामुळे तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळू शकतो, जिथून तुम्ही आशा पूर्णपणे सोडून दिली होती. जर तुम्ही पूर्वी कधी शेअर मार्केट, सोने किंवा मालमत्तेत गुंतवणूक केली असेल, तर या महिन्यात तुम्हाला अनपेक्षित आणि प्रचंड मोठा नफा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. अचानक धनलाभाचे योग असल्याने लॉटरी, वारसा हक्काची संपत्ती किंवा अडकलेले सरकारी पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुम्हाला बँक बॅलन्स अचानक वाढल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, पण हे सुख टिकवून ठेवणे पूर्णपणे तुमच्या हातात असेल. दुसरीकडे राहू तुमच्या खर्चाच्या भावावर वक्र नजर ठेवून बसला आहे. हे विसरू नका, पैसा जसा येईल तसा तो चुकीच्या मार्गाने जाण्याची भीतीही तितकीच मोठी आहे. एखादा जवळचा मित्र किंवा ओळखीची व्यक्ती तुमच्या समोर कमी वेळात पैसे दुप्पट करण्याची योजना घेऊन येईल, पण हे एक मोठे जाळे असू शकते. या महिन्यात कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा कोणाच्याही जमिनीवर सही
काही करू नका, अन्यथा तो पैसा तुमच्या हातातून कायमचा जाईल आणि तुम्हाला कायदेशीर कचाट्यात सापडावे लागेल. गुंतवणुकीसाठी 15 ते 28 मे हा काळ शुभ असला तरी प्रत्येक व्यवहार करताना कागदपत्राची 100 वेळा तपासणी करणे हेच तुमचे या महिन्यातील सुरक्षा कवच असेल. मे महिन्यात शनिदेव तुमच्या 6व्या भावातून मार्गक्रमण करत आहे. हे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी जरी चांगलं असलं तरी आरोग्यासाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे. तुम्हाला या महिन्यात हाडांचे विकार, सांधेदुखी किंवा डोळ्याच्या समस्या प्रचंड सतावू शकतात. शनीची ही दृष्टी तुम्हाला स्पष्ट इशारा देत आहे की शरीराकडे दुर्लक्ष करणं आता महागात पडू शकतं. गेल्या काही काळापासून तुम्ही जे कामाचे मानसिक दडपण घेत आहात त्याचा परिणाम आता शरीरावर थकवा आणि चिडचिडेपणाच्या रूपात दिसू लागेल. जर तुम्ही वेळीच तुमच्या दिनचर्येत बदल केला नाही तर महिन्याच्या शेवटी हॉस्पिटलचा मोठा खर्च तुमच्या समोर उभा राहू शकतो. आरोग्यासोबतच या काळात तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे काही कट रचले जाऊ शकतात. मकर राशीच्या लोकांनी प्रगती पाहून जळणारे लोक या महिन्यात तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, पण घाबरण्याची गरज नाही, कारण शनीची स्थिती तुम्हाला या शत्रूवर मात करण्याची प्रचंड शक्ती देईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले प्लॅन्स आणि आपली गुपिते कोणाशीही शेअर करू नका. मनामध्ये या महिन्यात थोडी मोठी शक्ती दडलेली आहे. कोण काय करतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विजय तुमचाच होईल, पण त्यासाठी तुम्हाला संयमाची परीक्षा द्यावी लागेल. मकर राशीच्या जातकांनो, मे महिन्यात तुमच्या राशीत केतूचा प्रभाव असल्याने कौटुंबिक जीवनात मोठे चढ उतार येऊ शकतात. तुमच्या स्वभावात कमालीचा चिडचिडेपणा येईल, ज्यामुळे विनाकारण जोडीदारासोबत खटके उडू शकतात. तुम्हाला असं वाटेल की घरातलं कोणीच तुम्हाला समजून घेत नाही आणि तुम्ही सगळ्यांसाठी इतकं करूनही तुम्हाला शेवटी एकटंच वळ पाडलं जातंय. ही नकारात्मक भावना केवळ ग्रहाच्या स्थितीमुळे निर्माण झालेली आहे, हे ओळखून शांत राहणे गरजेचं आहे. तुमच्या कडू शब्दामुळे या महिन्यात अशी काय ना काही नाती तुटू शकतात जी पुन्हा सांधायला वर्षानुवर्षे लागतील. त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे. या काळात तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमची लोकप्रियता जरी वाढली तरी त्यातील काही खोटे मित्र तुमच्या नावाचा किंवा पैशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. सोशल मीडियावर सक्रिय असताना आपल्या खाजगी आयुष्यात किंवा घराण्यातील वादाबद्दल कोणतीही माहिती शेअर करू नका. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना अत्यंत निसरडा ठरेल. जर तुम्ही कोणाकडे आकर्षित होत असाल तर घाईघाईत प्रेमाची कबुली देऊ नका, कारण समोरच्या व्यक्तीचे हेतू शुद्ध नसण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि जोडीदाराच्या मदतीने एखादा मोठा आर्थिक निर्णय घेताना त्यांच्या भावनांचा अनादर करू नका. मकर राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुम्हाला 5 चुकांपासून दूर राहायचं आहे, ज्या तुमचे नशीब पलटवू शकतात. पहिली चूक म्हणजे अति अहंकार आणि इतरांचे सल्ले धुडकावणे. तुम्ही स्वतःला कितीही हुशार समजत असलात तरी या महिन्यात अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय मोठे पाऊल टाकू नका. दुसरी चूक म्हणजे आर्थिक व्यवहारात अपारदर्शकता. जोडीदारापासून किंवा घरच्यापासून लपून केलेली कोणतीही गुंतवणूक या महिन्यात पूर्णपणे बुडण्याची शक्यता 90% आहे. तिसरी मोठी चूक म्हणजे शारीरिक संकेताकडे दुर्लक्ष करणे. किरकोळ आजार अंगावर काढला तर त्याचे रूपांतर मोठ्या व्याधीत होईल. चौथी चूक म्हणजे नात्यामध्ये तर्काचा अतिवापर करणे. नाती ही प्रेमाने आणि विश्वासाने चालतात. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधण्याने तुमच्या संसारात दुरावा येईल. आणि पाचवी सर्वात गंभीर चूक म्हणजे नकारात्मक आणि जुन्या शत्रूवर पुन्हा विश्वास ठेवणे. जे लोक पूर्वी तुम्हाला सोडून गेले होते त्या या महिन्यात मदतीचा बहाणा करून पुन्हा तुमच्या आयुष्यात येतील. त्यांना प्रवेश देऊ नका. या सर्व संकटातून वाचण्यासाठी दर शनिवारी शनिदेवाला तीळ अर्पण करा आणि गरिबांना दान करा. जर तुम्ही या चुका टाळल्या तर मे महिन्याचा शेवट तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तर
मित्रांनो, ग्रहाची चाल कितीही बदलली आणि काळ कितीही कठीण आला तरी ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि शनिदेवाचा आशीर्वाद वाचतो त्याचं वाकडं कोणीच करू शकत नाही. मे महिन्यातील या संकटापासून वाचण्यासाठी आणि तुमचं नशीब उजळण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा. जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाप्पाने तुमची सर्व विघ्न दूर करावेत, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेला सक्रिय करू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, मकर राशीच्या अशाच अत्यंत अचूक सडेतोड आणि तुमच्या हिताच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीचं बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळातील कोणतेही महत्त्वाचा इशारा तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद.